आहे, कशा पद्धतीने आपण सूचना केलेल्या आहेत? आज खरीपाची बैठक होती आणि या बैठकीमध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून जे काही अनेक उपाय शेतकऱ्यांच्या हितासाठी केले त्याचे देखील सादरीकरण झालं आणि मी देखील कृषी विभागाला सूचना केलेल्या आहेत की शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त सेंद्रिय शेतीकडे वळलं पाहिजे आणि यामधून जे काही रासायनिक खतं वापरण्याचं प्रमाण जे आहे हे कमी झालं पाहिजे. शेणखत, जीवामृत अशी सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत आणि विषमुक्त शेती कडे आपण वळतोय, कारण शेवटी ही जास्त रासायनिक खतं, पेस्टिसाईड यामुळे जमिनीची पोत संपूर्णपणे खालावली जाते आणि ती पोत जमिनीची वाढवणं म्हणजे जमिनीचा क्रश जो आहे तो वाढवण्याच्या देखील सूचना दिलेल्या आहेत. त्याच्यावर देखील कृषी विभाग काम करतोय, जेणेकरून येणारं पीक जे आहे हे पीक चांगलं येईल, उत्पन्न जास्ती येईल, खर्च कमी होईल आणि त्यामुळे अनेक योजना जे SRT योजना आहे, सेंद्रिय योजना आहे, सेंद्रिय शेती आहे, गटशेती आहे, त्यामुळे त्याचबरोबर या जी काही पाणवठे आहेत आपले पाझर तलाव आहेत, गाव तलाव आहेत, काही पाणवठे आहेत त्यांचं खोलीकरण करणं, रुंदीकरण करणं, ज्याने ज्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर उन्हाळ्यात देखील आपल्याला शेतकऱ्यांना भाजीपाला करता येईल आणि त्यायोगे जास्तीत जास्त त्यांना शेतकऱ्यांना फायदा होईल. भात शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचा वापर जास्त केला पाहिजे भात लावणीसाठी, कारण आता मजूर आपल्याला माणसं कमी मिळतात, त्यामुळे त्याचा परिणाम देखील शेतीवर होतो आणि त्यावर देखील सूचना आम्ही दिलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर माझी वसुंधरा भागवत काका आहेत, नाम फाउंडेशन आहे, जलतारा आहे, त्याचबरोबर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आहे, हे सगळे लोक यामध्ये काम करत आहेत आणि म्हणून गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही जी काही संकल्पना आहे ती प्रत्यक्षात आणण्यासाठी MCHI, क्रेडाई, CSR यांचा देखील यांची मदत घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना COना दिलेल्या आहेत. त्यामुळे त्याचा देखील फायदा होईल आणि इथल्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. त्याचबरोबर आता सुरण लागवड, मागच्या वर्षी आम्ही सुरण लागवड आपली कतोरे आम्ही चर्चा झाल्यानंतर सुरण लागवडीचा देखील मोठ्या प्रमाणावर त्याची व्याप्ती आपण वाढवतोय. आज 150 शेतकऱ्यांना कंद वाटप देखील केलेलं आहे. सुरणमधून जास्ती पैसे मिळतात. त्याचबरोबर काळी मिरी जी आहे त्याची लागवड झाली पाहिजे, सोनचाफ्याची लागवड झाली पाहिजे, भेंडी आपली एक्सपोर्ट होते त्याची मोठ्या काळी मिरी त्याची मोठी प्रमाणावर एक्सपोर्ट होतो. त्यामुळे काळी मिरी हा एक बोनस क्रॉप म्हणून देखील त्याच्याकडे पाहिलं पाहिजे आणि बांबू लागवड जी आहे मोठ्या प्रमाणावर केली पाहिजे. त्याच्या बांबूचे बाय प्रॉडक्ट जे आहेत त्या व्हॅल्यू ॲडिशन झालं तर शेतकऱ्यांना जादा पैसे मिळतील. मोगरा आहे इथे सोनचाफा आहे, या सगळ्यातून देखील शेतकऱ्यांना जादा पैसे या ठिकाणी मिळतील आणि हे सगळं जे आहे फणस आहे, जरबेरा आहे, या सगळे जी काही पिकं आहेत यातून उत्पादन जास्त आणि खर्च कमी अशा प्रकारचं शेतकऱ्यांना आपण हे केलं पाहिजे. ॲग्रोस्टॅकमध्ये 93,000 लोक शेतकऱ्यांची नोंदणी झाली ॲग्रीस्टॅकमध्ये, त्याचा देखील फायदा या ठिकाणी होतो आहे. त्याचबरोबर दुबार पेरणीची वेळ येता कामा नये अशा प्रकारचं मार्गदर्शन कृषी विभागाने शेतकऱ्यांना केलं पाहिजे आणि नाविन्यपूर्ण जी शेती आहे या नाविन्यपूर्ण शेतीकडे, पारंपरिक शेती आहे परंतु पारंपरिक शेतीकडून आपल्याला ऑर्गॅनिक, नैसर्गिक, सेंद्रिय शेतीकडे वळलं पाहिजे आणि जेणेकरून आरोग्याच्या दृष्टीने देखील त्याचं महत्त्व आहे. आणि म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये आज सखोल चर्चा झाली आणि अनेक त्याच्यामध्ये सूचनाही आमच्या लोकप्रतिनिधींनी केलेल्या आहेत आणि याचा फायदा येणाऱ्या खरीपामध्ये शेतकऱ्यांना नक्की होईल. आणि आमचा उद्देश एवढाच आहे की शेतकऱ्याची
कमी खर्चामध्ये जास्तीचं उत्पादन मिळालं पाहिजे अशा प्रकारच्या व्हरायटीज या ठिकाणी लावल्या पाहिजे. म्हणून कृषी विभागाला जबाबदारी दिलेली आहे की कृषी विभागाने वेळोवेळी आता अल निनोचा जो विषय आहे त्यामुळे कधी पाऊस पडणार आहे IMDकडून माहिती घेऊन त्याप्रमाणे शेतकऱ्यांना अवगत केलं पाहिजे, शेतकऱ्यांमध्ये अवेअरनेस आणलं पाहिजे आणि त्याप्रमाणे कृषी विभाग देखील कामाला लागलेला आहे. गेल्या वर्षी देखील त्याच्यामध्ये खूप चांगलं काम कृषी विभागाच्या माध्यमातून झालेलं आहे. आता मी हवामान विभागाच्या IMDच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली इथेच. तर अल निनोमुळे पावसाचं प्रमाण कमी होईल असं म्हणणं त्यांचं 92% पावसाचं प्रमाण असू शकतं आणि त्याप्रमाणे त्याचं नियोजन पाण्याचं करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. सध्याच्या परिस्थितीनुसार जिथं जिथं आपल्याला काटकसर करण्याची आवश्यकता आहे, नियोजन करण्याची आवश्यकता आहे, त्याप्रमाणे ते नियोजन करतायत. आता अशी कुठली चिंता करण्याची बाब नाही आहे, गरज नाही आहे. आणि पाण्याचे साठे जे आहेत त्याचं खोलीकरण, रुंदीकरण, त्याची लांबी वाढवणं हे केलं तर जी आताची कॅपॅसिटी जी आहे पाण्याची, म्हणजे गाळ काढल्यामुळे पाण्याची स्टोरेज कॅपॅसिटी वाढते आणि स्टोरेज कॅपॅसिटी वाढल्यामुळे पुढचा पाऊस येईपर्यंत लोक त्या पाण्यावर त्याचा फळबागा करू शकतात, भाजीपाला करू शकतात, फुलबागा करू शकतात. जे कॅश क्रॉप आहे ते त्याच्यातून त्यांना मिळू शकतं आणि म्हणून त्याच्यावर कलेक्टरनं फोकस करायला सांगितलं आहे, शिवोला फोकस करायला सांगितलं आहे. याच्यामध्ये MCHI, क्रेडाई यांची देखील मदत घ्यायच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणावर त्यांची मदत होईल. आणि मशिनरी जी आहे ती देखील आपल्याला त्यातून मिळेल. वंदराई बंधाऱ्यांचं काम देखील बऱ्याच ठिकाणी सुरू आहे. माझी वसुंधरा ना ती आपली वसुंधरा संजीवनी भागवत काका त्या वंदराई बंधाऱ्यांवर काम करतात. त्यांना देखील आपल्याकडून सहकार्य होतं आहे आणि फार मोठं काम आहे ते. आणि त्यामुळे पाण्याचे पाणवठे जे आहेत याचा स्रोत जो आहे तो जादा वाढवणं, त्याची क्वांटिटी जादा वाढवणं हे आमचं लक्ष आहे. त्याचबरोबर यामध्ये माझं गाव आरोग्य संपन्न गाव ही देखील हे अभियान सुरू आहे आणि त्यामध्ये मुलींसाठी गर्भाशय मुख कर्करोग प्रतिबंध HPV लसीकरण मोहिमेचा शुभारंभ जो आहे हा झालेला आहे. आणि यासाठी हे मुलींसाठी, महिलांसाठी काळजी घेण्याचं हे माझं गाव आरोग्य संपन्न गाव याच्या माध्यमातून तेही आपण करतो आहे. आणि म्हणून या जिल्ह्यात देखील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही HPV जी लसीकरण आहे हे आपण दिल्यामुळे याला प्रतिबंध मिळेल, प्रतिबंध होईल आणि आजार होऊ नये किंवा त्याचं डायग्नोसिस तात्काळ झालं पाहिजे यासाठी देखील मोठ्या प्रमाणावर डायग्नोसिस सेंटर जे आहेत, आपल्या फिरत्या दवाखाना आहेत, मॅमोग्राफीसारख्या गाड्या आहेत, या देखील याच्यामध्ये काम करत आहेत. आणि आपल्याला सगळ्यात म्हणजे एक प्रिव्हेंटिव्ह हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन त्याच्यामध्ये अतिक्रमण जे आहे 2011 पर्यंत ते नियमानुकूल करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. आणि त्यामध्ये 500 फुटाचे 1500 फुटापर्यंत जी घरं आहेत त्यांना नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. 500 फुटापर्यंत त्यांना आपण काही चार्जेस लावणार नाही, परंतु त्याच्यावरच्या लोकांना चार्जेस लावणार. आणि त्यामुळे जे वर्षानुवर्ष टांगती तलवार लोकांच्या डोक्यावर होती ती निघणार आहे. आणि हा मोठा निर्णय, ऐतिहासिक निर्णय आमच्या सरकारने घेतलेला. त्याची अंमलबजावणी जिल्ह्यामध्ये देखील काटेकोरपणे करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत. हाँ, आज जिला नियोजन की बैठक हो गई. इसमें
खरीफ हंगाम जो होता है उसके बारे में चर्चा हुई है। माझं गाव आरोग्य संपन्न गाव, ये भी उसमें ये हुआ है। उसमें और जो इलीगल कंस्ट्रक्शन है 2011 तक, उस पर भी चर्चा हुई है। लेकिन सबसे महत्वपूर्ण बात है, बारिश से पहले ये किसानों के लिए जो ये बैठक हुई है, इसमें किसानों को खेती के लिए कैसे प्रवृत्त करना, ऑर्गेनिक नेचुरल खेती कैसे हो जाए, इससे जहर मुक्त खेती, पॉइजन फ्री खेती, ये करने के ऊपर ज़्यादा फोकस करने की मैंने सूचना दी हुई है। इसमें जो पारंपरिक खेती करते हैं उसके बावजूद नई प्रगत किसान भी हैं जो इनोवेटिव आइडियाज़ है, नई वैरायटी की खेती करते हैं, जो कैश क्रॉप है। आप यहाँ देख रहे हैं, मोगरा देख रहे हैं, सोन चापा देख रहे हैं, सूरन की खेती है, भिंडी हमारी एक्सपोर्ट होती है, जो जिससे ज़्यादा पैसे किसानों को मिलेंगे, कम खर्चे में, कम मेहनत में। इसके ऊपर फोकस करने को कृषि विभाग को हमने कहा है और निश्चित रूप से इसमें फ़ायदा होगा। जहाँ पर हमारे छोटे छोटे तालाब है, गांव तालाब है, उसकी डिशेल्टरिंग करना, उनकी लंबाई बढ़ाना, उनकी चौड़ाई बढ़ाना, उनके डीपनेस बढ़ाना, इसके ऊपर भी ज़्यादा फोकस किया है। कलेक्टर जी को कहा है, सीओ को कहा है कि इसमें जो NGO है, MCH है, क्रीडाई, नाम फाउंडेशन, जलतारा फाउंडेशन है, नाना साहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान है, ऐसे कई लोग हैं ये जो काम करते हैं। वसुंधरा है, वसुंधरा संजीवनी, तो भागवत काका हमारे हैं, और इसमें ये लोग काम कर रहे हैं। इसमें उनका भी सहयोग लेना, उनकी मदद लेकर ये अगर हम करेंगे तो किसानों को इसका फ़ायदा ज़्यादा होगा। अगले बारिश तक, अभी बारिश नहीं, अगले बारिश तक ये जो वाटर स्टोरेज कैपेसिटी बढ़ाने का काम होगा, ताकि उसमें लोग 12 महीना खेती कर सकते हैं और उससे लोगों की, किसानों की आमदनी बढ़ेगी। इसलिए ये आज की बैठक में कई सूचना दी गई है। जो ये है खाद है और जो बीज है, उसमें कोई भी भ्रष्टाचार ना हो। अगर कोई गलत काम करता है, उसमें मिलावट करता है, तो उसको पूरी तरह उसके ऊपर एक्शन ली जाए और उनको जेल में डालना, ये भी हमने सूचना वहाँ पर दी है। किसानों के साथ खिलवाड़ कोई भी ना करे, ऐसी कोशिश हमारी जिला प्रशासन की है। सर, नेशनल इशू पे क्वेश्चन है सर। जो यहाँ की जो कांग्रेस लीडर है विजय वाजपेयी, वो बोल रहे हैं मोदी जी का नाम ना करते हुए, वो बोल रहे हैं कि ट्रम्प के ऊपर जो हमला हुआ है वो मोदी जी के ऊपर भी हो सकता है यहाँ पे, क्योंकि लोग भड़के हुए हैं और वो जस्टिफाई कर रहे हैं उस हमले का। बोले देखिए ये ये पहली बात तो ऐसा बयान करना ये निंदाजनक है। मैं कड़ी निंदा करता हूँ। और ट्रम्प और अमेरिका, इनकी तुलना हमारे भारत के साथ करना, ये भी दुर्भाग्यपूर्ण बात है। हमारे देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ये हमारे देश को आगे बढ़ा रहे हैं, हमारे किसानों को आगे बढ़ा रहे हैं, हमारे बहनों को, माताओं को आत्मनिर्भर कर रहे हैं, आत्मसम्मान दिला रहे हैं। महिलाओं का आरक्षण बिल का जो लाया था, ये पहल की थी, तो ये कांग्रेस यूपीए सरकार ने, इंडिया अलायंस ने उसको गिरा दिया। ये बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है और इसलिए ये बौखला गए हैं सब लोग, कांग्रेस के लोग, और गलत सलत बयानबाजी करते हैं। ये मैं उनकी कड़ी निंदा करता हूँ। देश की जनता, देश को आर्थिक महासत्ता बनाने के लिए मोदी जी जो कोशिश कर रहे हैं, वे 140 करोड़ जनता मोदी जी के साथ में है, और इसलिए जो ऐसे बयानबाजी करेंगे उनको सबक 140 करोड़ जनता सिखाएगी। सर, 1 मई से जो है